नमस्कार. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलाही व्हिडिओ पाहू नका. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. जर तुम्ही कुठलाही व्हिडिओ पाहत असाल तर तुमचे पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो का? होय, कारण अदितीजी तटकरे यांनी काल स्पष्ट केलेलं आहे की तुमचे पैसे कधीपर्यंत येणार. याविषयीचीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यूट्यूबवरती जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला हजारो व्हिडिओ मिळेल, ज्यामध्ये आज पैसे मिळतील, उद्या पैसे मिळतील, हे काम करा, ते काम करा, असं काहीतरी बोलल्या जाईल आणि इंट्रोडक्शनला ते 10 मिनिट घालवण्याचा प्रयत्न करतील. परंतु हे सर्व व्हिडिओ फेक आहेत. यामध्ये कुठलीही माहिती बरोबर नसते. काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि टाकायचा हे त्यांचं काम आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू. तुमचे जे पैसे आहेत तर ते 26 जानेवारीच्या आत तुम्हाला निश्चित मिळेल, असं मंत्री अदितीजी तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. 26 जानेवारीच्या आत म्हणजेच आज, उद्या, परवा या 2-3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींना, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे वापस घेतल्या जाईल. जर तुम्हाला माहिती आवडत असेल तरच तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. अन्यथा तुम्ही अनलाईक म्हणजेच डिसलाईक आणि अनसबस्क्राईब देखील करू शकता. आमचा एकच उद्देश आहे तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचवणे, नाही की 1000 व्हिडिओ टाकून लोकांना आकर्षित करणे आणि फक्त लाईक आणि सबस्क्राईबसाठी चॅनलचे प्रमोशन करणे. तर कोणत्या बहिणींचे पैसे वापस घेतल्या जाणार याविषयी बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आमच्यापर्यंत आल्या आणि मेल देखील आले. त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर ज्या व्यक्तींची इच्छा आहे त्यांचेच पैसे वापस घेतल्या जाणार. आता इच्छा म्हणजे काय? जर एखादी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीला वाटतं की नाही, मला या योजनेचा लाभ आता नको हवा आहे आणि मला माझे जे पैसे आहेत तर ते महाराष्ट्राचा जो आहे तो काहीतरी विकास व्हावा यासाठी मला ते पैसे वापरायचे आहेत, तर अशाच व्यक्ती ते पैसे परत करू शकतात, असं त्यांनी सांगितलेलं आहे. नाही की कोणत्याही, जरी तुम्हाला एखादी योजना चालू आहे आणि ती बंद झाली, म्हणजे लाडकी बहीण योजना चालू आहे आणि ती बंद करण्यात आली, तरी त्यांचे पैसे वापस घेतल्या जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कोणी? अदितीजी तटकरे यांनी. त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या व्यक्तींची योजना बंद केली जाईल याविषयीचं स्पष्टीकरण देताना अदितीजी तटकरे यांनी असं स्पष्ट केलं की ज्या व्यक्तींच्या घरामध्ये तेव्हा गाडी नव्हती किंवा 4 व्हीलर नव्हती, ज्या व्यक्तींचे उत्पन्न तेव्हा जास्त नव्हते पण आत्ता झाले, अशा व्यक्तींच्या अर्जांवरती छाननी केली जाईल. छाननी म्हणजे काय? तर अशा व्यक्तींचे अर्ज पडताळले जाईल आणि जर असं काही असेल तर त्यावरती विचार केला जाईल. जर असं काही असेल तर त्यावरती विचार करू, म्हणजेच त्यांची एक समिती ते गठन करेल आणि त्यावरती विचार करेल की यांची योजना बंद करायची की नाही करायची, की त्यावरती काय करता येईल. परंतु कोणत्याही बहिणीचे पैसे वापस घेतल्या जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी असं देखील सांगितलं की यूट्यूबवरती किंवा इतर मीडियावरती तुम्हाला यांविषयीच्या अनेक अफवा मिळेल, पण या अफवा फेक आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका की तुमचे पैसे बंद होतील. तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सांगितलं जाईल, त्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं जाईल. त्यामुळे तुम्हाला कुठलाही व्हिडिओ बघायचा नाही आहे. जास्तीत जास्त जी खरी माहिती आहे तीच बघा. जसे की आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा लोगो आहे आणि आम्ही तुम्हाला खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. तर अशाच प्रकारची विश्वसनीय माहिती तुम्ही बघत चला, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही. त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलं की तुम्हाला बऱ्याचशा लिंक आणि या गोष्टी मिळेल की तुम्हाला हे करावं लागेल, या लिंकवरती क्लिक करावं लागेल, त्या लिंकवरती क्लिक करावं लागेल. तर असं काही नाही आहे. जर तुमची योजना एकदा चालू झाली तर परत त्या योजनेमध्ये काहीही करण्याची गरज नाही, काहीही अपडेट करण्याची गरज नाही, मोबाईलवरून कुठल्याही लिंकवरती क्लिक करण्याची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर ज्यांचं वय झालेलं आहे अशा व्यक्तींचं काय? तर जेव्हा आपण योजना चालू केली तेव्हाच याचा गोष्टीचा विचार केला गेलेला होता की ज्यांचं वय संपेल तर त्यांचं काय? तर त्यांना परत पुढे वृद्ध पेन्शन चालू होईल. तर त्यासाठी देखील त्या व्यक्तींनी प्रयत्न करावे. ज्यांचं वय 50 आहे, 52, 58 आहे, तर अशा देखील व्यक्तींनी पुढे जाऊन या
या योजनेमधून अपात्र झाल्यानंतर वृद्ध पेन्शन त्यांना लगेचच काही वर्षांमध्ये चालू होईल. तर ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती आवडली तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, अन्यथा अनसबस्क्राईब आणि डिसलाईक देखील करण्याचा ऑप्शन तुम्हाला मिळेल. ठीक आहे, चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रजा. नमस्कार.